गुड मॉर्निंग माझ्या सबस्क्रायबर्स लोकांनो अँड फॅमिली मेंबर्स. तर आजचा आहे संडे, मस्त क्लायमेट अँड फायनली डेल्टा आपण संडेला काढलेली आहे बाहेर. कारण आज योगायोग असं जुळलेला आहे की आज आपण डेल्टाचा टायर फायनली चेंज करायला चालू आहे, फ्रंट टायर. कारण त्याची हालत एकदमच बेकार झालेली आहे. नंतर दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने कुठला टायर टाकतोय, फिक्स नाही अजून. तिथे गेल्यावर बघूया कुठला अवेलेबल आहे. एका ठिकाणी चौकशी करून आलोय, त्यांच्याकडे अवेलेबल आहे, तर बघूया. गरमी भरपूरच वाढलेली आहे. चला, आज जास्त क्राऊड पण दिसत नाही आहे, पण पुढे मिळेल असं वाटतंय. मस्त व्ह्यू, मस्त क्लिअर आकाश आहे. आज थोडंसं ढगाळ वातावरण आहे. पाऊस पडण्याची शक्यता आहे अलिबागमध्ये, कारण क्लायमेटच तसं झालेलं आहे पूर्ण. फायनली आपली डेल्टा, थोडंफार आपण हिच्यात मॉडिफिकेशन केलेलं आहे डेल्टामध्ये. तर काही दिवसापासून राईड्सचं प्लॅन चालू आहे. जास्त नाही, 2 दिवस आपल्याला राईड्स करायचे, पण कन्फर्म नाही आहे कुठे चाललं काय चाललं हे तुम्हाला मी प्लॅनिंग व्यवस्थित करून सांगणार आहे एका व्हिडिओमध्ये. तर जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सो काही आपले शॉर्ट्स व्हिडिओला खूप व्ह्यूज येत चाललेले आहेत, तर मी जास्त करून शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे आपलं आहे वायशेजचा बाजार. भरपूर असं दर संडे टू संडे इथे बाजार भरतं. सर्व प्रकारचं भाजीपाला बोला, सगळंच ऑल इन वन गोष्टी इथे तुम्हाला अवेलेबल्स होतात. तर चलो, आज डेल्टा चालवायची काहीतरी वेगळीच मजा आहे. क्लायमेटसुद्धा जबरदस्त आहे, पण गरम खूप होत आहे. चलो, डेल्टा फुल जोश में है आज. फायनली आज आपण रायडिंग गिअर घातलेला नाही आहे, कारण गरमी एवढी आहे, घालायची इच्छाच नाही. ॲक्च्युली शर्ट पण घालायची इच्छा होत नाही आहे, बट इतना तो चलता है ना. काय संडेला ॲक्च्युली प्लॅनिंग करायची इच्छा होते, बट एवढ्या गरमीमध्ये कुठे जायचं, कुठल्या लोकेशनवर जायचं हे समजत नाही. जर तुमच्या माहितीत जर आपले कोण सबस्क्रायबर्स किंवा नवीन व्ह्यूवर्स असतील तर त्यांच्याकडे आत्ताच्या या क्लायमेटमध्ये कुठे चांगला स्पॉट असेल वन डेचा, तर प्लीज मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स अँड लोकेशन शेअर करा. मी तिथे जाऊन तो एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करीन. ॲक्च्युली या हेल्मेटमध्ये तेवढं उन्हाचा त्रास होत नाही आहे, कारण याचा ग्लास एकदम ग्लोसी आणि ब्लॅक, पूर्ण ब्लॅक ग्लास आहे. तुम्ही बघू शकता कॅमेरामध्ये, एकदम जबरदस्त ग्लास आहेत हेल्मेटच्या, आणि एकदम कूलिंग, थंड थंड वाटते आतमध्ये. ॲक्च्युली डेल्टाचा बॅक टायर थोडासा आऊट आहे, असा माझा थोडासा डाऊट आहे. आऊट अँड डाऊट. तर तो पण आपण सॉल्व करूया, कारण राईटला जाताना काय प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. कारण प्रियंकासोबत असणार आहे माझ्या, त्यामुळे डेल्टाची जी सर्व्हिसिंग वगैरे तर झालेलीच आहे. टायर चेंज झाला की आपली फुल डेल्टा तयार. राईट साईड अरे
एवढे चांगले चांगले व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आपले सबस्क्रायबर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंटसुद्धा देत नाही आहेत यार. काहीतरी कमेंट्स करा, अपेक्षा असते यार. काहीतरी सिम्बॉल्स, थम्स, काहीतरी. वाव, सूर्यदेवता आपल्यावर जास्तच प्रसन्न आहेत. पण आपल्या या एरियामध्ये ॲक्च्युली तुम्ही बघायला गेलात तर अलिबागमधल्या लोकांना तर माहितीच आहे, अदरवाईज लोक जे मुंबईवरनं वगैरे येतात राईडसाठी, हा एरिया एकदम सकून, जबरदस्त. सगळीकडे झाडेच झाडे आहेत आणि एक नंबर वाटतोय, थंड एकदम. अरे तसं आमचा अलिबाग आहेच खूप छान सगळ्याच गोष्टीत. हो, चलो चलो चलो. एवढं काय वाटत नाही आहे, बट डेल्टाला चालवायलाच वेगळीच काहीतरी फिलिंग येते. हे डेल्टाला समजलं आहे. आज आपण तिचा फ्रंट टायर चेंज करायला जातो आहे, ते तिला पण फील होतं आहे. जसं माझं फिलिंग्स आहेत, माझे सिक्स सेन्स आहेत, तसे तिला पण माझ्याकडून, म्हणजे माझ्या बरोबर राहून तिचे पण सिक्स सेन्स जागे होत आहेत की आपल्याला आज काहीतरी चेंजेस होणार आहेत. फक्त टायर्स अवेलेबल असून दे, बस, और कुछ नाही. एका टायरसाठी आपण मुंबईला तर नाही जाऊ शकत. ऑल अदर्स ॲसेसरीज आपल्याला मॉडिफिकेशन डेल्टामध्ये करायचे होते, बट वेळ नाही मिळत आहे. पण बघूया, आपण कुर्ल्याला वगैरे जाण्याचा एक प्रयत्न आहे आपला, गाडी घेऊन आपले डेल्टाच. सो इकडून जाऊया, शॉर्टकट निघे, सरळच जाऊया, इथूनच जाऊया. यार क्राऊडमध्ये आहे ना, डेल्टाला चालवायला कंटाळ येतो यार, गरम जाम होते. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगत असतो, हिमालयनचा एकच प्रॉब्लेम आहे, हीट. जर जास्त तुम्ही कुठे ट्रॅफिकमध्ये वगैरे असाल ना, तर ज्याच्याकडे हिमालयन आहे त्याला माहिती आहे की बहुत ही हीट मारते यार. अजून काय, मामा पण फुल जोशमध्ये आहेत बुलेट घेऊन. मगासपासून 4 वेळा त्यांनी मला ओव्हरटेक केलेला आहे. रॉयल एनफील्ड तो रॉयल एनफील्ड होती आहे भाई. जो बुलेटवर बसतो किंवा रॉयल एनफील्डच्या कुठल्याही गाडीवर बसतो ना, त्याची शान काहीतरी वेगळीच आहे. मी असं नाही बोलत आहे माझ्याकडे पण रॉयल एनफील्ड आहे म्हणून, पण माझ्या लाईफमध्ये रॉयल एनफील्ड 2 झालेल्या आहेत. एक माझी जुनी एक थंडरबर्ड होती, तिला मी ॲक्च्युली जुनी एका मित्राकडून घेऊन मॉडिफिकेशन म्हणजे नवीन केलेली, थोडासा खर्च करून. तिच्यावर मी गुजरात राईड केलेली आहे, पण तेव्हा आपलं काय मोटो ब्लॉगिंग चॅनल वगैरे नव्हतं. अशा बऱ्याचशा राईड केलेल्या आहेत, तेव्हा काय आपलं चॅनल नव्हतंच ॲक्च्युली. तेव्हापासून चॅनल जर आपलं चालू असतं ना, तर आपलं यूट्यूबचं चॅनल खूप ग्रोथ केलं असतं यार. जाने दे, नसीब में होता है वही होता है. मेहनत तर करायला लागणार आहे. कुठली गोष्ट सहजासहजी आपल्याला मिळत नसते. मेहनत केलेली गोष्ट, मेहनत करून मिळालेली जी गोष्ट असते ना, ती आपल्या शेवटपर्यंत लक्षात राहते. सहजासहजी मिळालेली गोष्ट ही चांगली नसते ॲक्च्युली, हे तुम्हाला पण पटत असेल. सो बघूया यार. शर्टाचे ॲक्च्युली मी बटन्स लावायला विसरलो आहे हाताचे इथले, हे बघा. वाटलंच नाही अलिबागला पोचलो यार. शॉर्टकटने जायला पाहिजे इथून. ओ, आत्ता इथे थोडंसं हिटिंग चालू झालेली आहे. सिटी आली ना
की हाच साला प्रॉब्लेम होता है जो होता है वो अच्छे के लिए होता है. असं सगळ्याच वेळी बोलून चालणार नाही आहे. बट बघूया. सूर्य देवता एका जेव्हा मी राईटला निघू, एक प्रार्थना आहे देवाकडे, जेव्हा मी 2 दिवस राईटला जाऊ ना तेव्हा ऊन थोडंसं कमी ठेवा. वाव. ॲक्च्युली डेल्टाला समजल्यापासून आपण 2 दिवस मोठी राईड करणार आहोत त्यापासून ती वेगळाच परफॉर्मन्स देते मला. ती ॲक्च्युली तिचं म्हणणं असतं यार चालव मला चालव, पण आपल्याला वेळ मिळत नाही आहे. कोण रायडर्स आपल्यासोबत जायला काय यार, मोठ्या मोठ्या गाड्या घेतात आणि घरी ठेवतात, घर ते अलिबाग चालवायला. तेजसचा पण पत्ता नाही आहे बरेच दिवस. तेजस एकटाच फिरतोय. बघूया. सो फायनली अलिबागला सुद्धा खूप मोठी मोठी डेव्हलपमेंट होते यार. इकडे बघू शकता, इकडे बघू शकता. रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल GT. वाव, काय बाईक आहे यार नवीन 650. खरोखर जबरदस्त वाटते यार. कारण लुक अँड हेवी परफॉर्मन्स खूप आहे तिचा 650 ऑफकोर्स. पण माझ्या मते मी जेव्हा ही नवीन हिमालयन आली तेव्हा मी दोन्ही गाड्या म्हणजे बाईक्स बघितल्या तिथे. जस्ट परफॉर्मन्स, गुड परफॉर्मन्स यार. तर माझ्या याच्यामध्ये 650 कॉन्टिनेंटल किंवा GT ॲक्च्युली चांगली आहे. सो इथे बघूया आपण. एक टायर आपण इथेच बघितलेला आहे पंजाबमध्ये. काकांना विचारूया. राईस टायर अँड गुड परफॉर्मन्स. रिप्लेसमेंट. फायनली टायरची अवस्था खूप बेकार आहे, विकट. ॲक्च्युली क्रॅक गेलेले आहेत आणि एक साईड पूर्ण खाल्लेली आहे. सो बघूया. टायर बोला था ना वो इसने, आगे का फ्रंट टायर. यस, आगे का. चला तर बघूया. डायरेक्ट आता मोबाईलवर भेटू आपण. सर्व प्रकारचे टायर्स आहेत अवेलेबल्स, 4 व्हीलर 2 व्हीलर्स. सो एक्झॅक्टली बघूया. चला भेटूया मोबाईलवर. ॲक्च्युली 2 टायर्स आहेत, ऑफ रोडिंग आणि प्लेन रोडसाठी. तर आपल्याला ऑफ रोडिंग जास्त नाही आहे. सो माझ्या मते हा ऑफ रोडिंग आहे आणि हा आपल्या प्लेन रोडसाठी राईस टायर. इकॉनॉमिकल 1921 एक्झॅक्टली. तर आपल्याला दादाने हाच सजेस्ट केलेला आहे. क्लिपिंग वगैरे पण चांगली आहे. फायनल किती काय वॉरंटी वगैरे काय किती आहे? वॉरंटी दोघांना घेऊ तुला व्हिडिओमध्ये. वॉरंटी ॲक्च्युली कंपनीमध्ये 6 years बट 6 years नाही अप्लाय. रियल वर्ल्ड में 6 years अप्लाय होतच नाही. फ्लेक्झिबल वॉरंटी 2 वर्ष 2 वर्ष. कारण टायरची फ्लेक्झिबल लाईफ तेवढी असते, 2 years असते. 3 वर्षानंतर टायर कडक रिजिड होतं. तर टोरिंगसाठी गो फॉर टूर. माझं म्हणणं, मी पण व्हिडिओज बऱ्याच बघितल्या त्याच्यावर. राईस टायर एकदम बेस्ट आहे. ठीक आहे. तरी सीएटचं मी रायगडचा सर्वात मोठा डीलर आहे. ओके, मी सीएट सजेस्ट नाही करतो, तुम्हाला मी आज सजेस्ट करतो कारण रिझन आहे. ठीक आहे, बघूया. फायनली आपण हाच टायर डेल्टाला फायनल करूया.
चलो फिर डन करते हैं। फायनली ॲक्च्युली भरपूर क्रॅक पण गेलेला आहे टायरला आणि जस्ट एक साईड पूर्ण खाल्लेली आहे, हे तुम्ही बघू शकता। आणि थोडे थोडे हे क्रॅक गेलेले आहेत, तो आपल्याला राईटसाठी जायचं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नको आहे, त्यामुळे आपण हे टायर चेंज करून घेऊया। आणि दादाने आपल्याला चांगला डिस्काउंट दिलेला आहे, सो बघूया टाकल्यावर काय परफॉर्मन्स देते। फायनली डेल्टाचा टायर बाहेर काढलेला आहे, चाललाय। माझा अंदाज असा आहे की आपले ब्रेक पॅड सुद्धा खराब झालेले आहेत, मला असा डाऊट येतो, कारण आपण सर्व्हिसिंगच्या टाइम वेळेस ते चेंज केलेले नाही आहे, तर ते पण आपण जाता जाता चेंज करून घेणार आहोत। टायर चेंज करतोय, ॲक्च्युली खूपच क्रॅक गेलेले आहेत टायर बरेचसे, तर कुठे आपण लांब राईड केल्यानंतर कुठे प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून आपण थोडंसं हे करू। बघू शकता डेल्टाचा आपला जुना सेटचा टायर आहे, ॲक्च्युली बऱ्याच ठिकाणाहून त्याला क्रॅक गेलेले आहेत, बघू शकता। बाकी टायरचं तसं डिझाईन वगैरे चांगली आहे, पण ही बघा, ही एक साईड पूर्ण ब्रेक झालेली आहे, म्हणजे दबलेली आहे, त्यामुळे नो बॅलन्सिंग। तरीच डेल्टा आपली एवढे दिवस ट्रॅफिकमध्ये बॅलन्स करत नव्हती। ठीक आहे, बघूया। फायनली डेल्टाचा टायर रिमूव्हिंग चालू आहे, दादाने आपल्याला चांगलं सजेस्ट केलं टायर्सबद्दल, 2 वर्ष वॉरंटी आहे। बघूया आता काय परफॉर्मन्स देते, राईडला गेल्यानंतरच आपल्याला समजेल। फायनली बघूया। डेल्टाचा बॅक टायर पण थोडासा आउटेड आहे असं आपल्याला डाऊट आहे, नंतर आपल्याला चेक करून घ्यायला लागेल। उद्या परवा वगैरे आपण अलिबागला आलो तर थोडासा वाटतोय, तर बघूया। फायनली फेट झालेला आहे टायर, जबरदस्त दिसतं, डिझायनिंग तर वगैरे झालं, पण रोडवर परफॉर्मन्स कसा देतो बघूया। चलो फायनली डेल्टाचा टायर इश्यू सॉल्व झालेला आहे नवीन,
राईस टायर टाकलेला आहे आपण. डिझायनिंग वगैरे तर चांगली आहे. आता चालून बघूया परफॉर्मन्स कसा आहे. तो चलो. फायनली डेल्टा इज रेडी. सेट द कॅमेरा. कॅमेरा अँगल मला दिसत नाही आहे अजून. ओके, थोडा असंच ठेवतो जस्ट. तर आपण इथे न्यू पंजाब व्हील टायर्स चेंज केलं आहे, डेल्टाचा टायर. तर आता निघूया, थोडंसं लॉंग रूटनी जाऊया म्हणजे आपल्याला अंदाज येईल काय परफॉर्मन्स आहे टायरचा. सो जस्ट थोडासा स्मूथली ब्रेक पॅडचा थोडासा आवाज येतोय, थोडासा मला टेस्ट करून बघूया. चलो. फायनली डेल्टा राईटसाठी रेडी झालेली आहे. तर आपण इथूनच जाऊया. ओ, थोडा असं वाटतोय की न्यू टायर आपण टाकलेला आहे डेल्टाला. तर चालून बघूया. वाव, थोडंसं फिलिंग काहीतरी नवीन असल्यासारखं वाटतंय. बट ठीक आहे ना बॉस, इतना तो चलता है. तो जुना टायर आपण काय घेतलेला नाही आहे, घेऊन करणार काय. त्यामुळे नवीन रूट गोंधळपाडा मार्गे आपण जाऊया. कार्लेखंडून गेलो असतो, बट प्रॉब्लेम असा आहे ट्रॅफिक भरपूरच दिसत आहे समोर. त्यामुळे आपण गोंधळपाडा रोडनी आपल्या अलिबाग रेवासा हायवेला निघूया. तर गाईज फायनली डेल्टा इज रेडी ऑन न्यू राईड अँड लॉंग राईड. तर फायनली डेल्टामधली जेवढी कामं जी होती आपली ती फायनली कंप्लीट झालेली आहेत. कंप्लीट मीन्स जे काही सर्व्हिसिंग होती डेल्टाची राहिलेली ती कंप्लीट केलेली आपण. फ्रंट टायर इश्यू होता तो आपण न्यू टायर टाकलेला आहे, तुम्ही बघालच या व्हिडिओमध्ये. तर पार्टचं थोडंसं नॉर्मली इश्यू आहेत दोन. आपल्याला बहुतेक फ्रंट टायरचे ब्रेक पॅड चेंज करायला लागतील. आणि पार्टचा जो आपला बॅक टायर आहे त्याला थोडंसं आऊटचा इश्यू आहे, तो आपण उद्या वगैरे सॉल्व करून घेऊया. म्हणजे फायनली आपल्याला डेट वगैरे डिसाईड करता येईल राईडची. वाव, जबरदस्त आणि गुड परफॉर्मन्स करते डेल्टा. ॲक्च्युली या उन्हात प्लॅनिंग नव्हती कुठे जाण्याची बाहेर, बट आपण घरून लवकरात लवकर निघून यार या रोडला हाच प्रॉब्लेम आहे, गतिरोधक स्पीड ब्रेकर्स जास्त आहेत. आणि डेल्टा सो चला. Delta is finally ready. ॲक्च्युली असं मला फील होतोय की काहीतरी थोडे म्हणजे पूर्ण चेंजेस झालेले आहेत बाईकमध्ये आपल्या डेल्टामध्ये. कारण टायर्स परफॉर्मन्स चांगला मिळतो आहे फ्रंट टायर. कारण मध्ये तो टायर होता ना आपला जो सेटचा जुना जो गाडीसोबत आलेला, त्याला ॲक्च्युली बॅलन्सिंग मिळत नव्हतं. कारण तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला दाखवलंच मी की त्याची एक साईड पूर्ण खराब झालेली. तर काय एक साईड खराब झालेली त्याचं अजून पण मला रिझन समजलेलं नाही आहे, बट तुम्हाला दाखवतो.
एक मला डाऊट आहे, तो तुमच्याशी शेअर करतो म्हणजे तुम्हाला समजेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा पण टायर एका साईडून झिजतोय तर हा इश्यू असू शकतो. ॲक्च्युली बाईकचा नाही आहे इश्यू हा, ॲक्च्युली तुम्हाला दाखवतो रोडचा इश्यू आहे. हा ॲक्च्युली आपण मेन अलिबाग रेवस हायवेला शॉर्टकटने निघालेला, तर तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली जो हा रोड आहे ना आपला, तो थोडासा दोन्ही अँगलनी बघा उतारू आहे, लेफ्ट साईड पण आणि राईट साईड पण. त्याचं कारण असं आहे, त्याने ॲक्च्युली करताना तसं केलेलं आहे कारण की याच्यावर आहे ना पावसाचं पाणी थांबत नाही आहे, त्यामुळे रोडच्या कॅपॅसिटी जास्त राहते टिकण्याची, खड्डे पडत नाही आहे. कारण जेव्हा पावसाचं किंवा पाणी साचतं त्यामुळे खड्डे पडण्याची जास्त शक्यता असते. आणि हा बघा रोड थोडासा असा क्रॉस आहे, इकडून पण क्रॉस आहे आणि या अँगलनी पण क्रॉस आहे. तर मला तो डाऊट वाटतोय ॲक्च्युली. हे फोन ठेव सिद्धेश. ओ नाइस परफॉर्मेंस यार डेल्टा. न्यू टायर, सर्विसिंग, क्या बात है. वाव. सो आज डेल्टा फुल हॅपी असेल. वाव काय क्लायमेट आहे. बहुतेक अलिबागमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, डाऊट आहे. सो बघू मेन हायवेला डेल्टा काय परफॉर्म करते.